काय झालं काय याला? हो, यांना दम्याचा आजार आहे, त्यातच त्रास होतोय. आजार आहे तर सांगता येत नाही का आधी? आणि आजारी असताना कशासाठी आला हा संबळ वाजवायला? हो, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला ना. हीच वेळ आहे रावसाहेबांच्या नजरेत येण्याची. बोला. हो हो, अरे बरं नाही वाटत तर मग कशाला यायचं वाजवायला? आज तुझ्यामुळे आमच्या घरात हा घडला का नाही एवढा मोठा अपशकुन? हो ना. आणि आता संबळ कोण वाजवणार? मी वाजवेल, शेवटच्या श्वासापर्यंत वाजवेल मी. माझ्यावर विश्वास ठेवा. अण्णा नको, अण्णा नको, जीवावर बेतेन असं काय करू नका. नाही, काय नाही होत, काय नाही होत. अण्णा, अण्णा नका असं करू. अण्णा, अण्णा असं नका करू अण्णा. याला सुद्धा उभं पण राहता येत नाहीये. हा काय वाजवणार आहे? अरे मग आता काय करायचं? श्रीधर, हो मालक. आत्ताच्या आता जा आणि दुसरा संबळवाला घेऊन या. दुसरा संबळवाला? नवीन संबळवाला मिळणं अवघड आहे मालक. मला नाही ऐकायची सवय नाही आहे. इतकी वर्ष या घरामध्ये नवरात्रीच्या आरतीला संबळ वाजत आला ही परंपरा आहे, आणि मी जिवंत असेपर्यंत ही परंपरा मी कधीही मोडू देणार नाही. हो. आकाश पाताळ एक करा, पण आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. हो मालक. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तू घरदार रस्त्यावर येणार. भेटू कोर्टात. मुक्ते, जायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. हात काय, पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. माफ करा रावसाहेब, पण देवीची आरती अशी मध्येच थांबणं हे जरा अशुभ लक्षण वाटतंय. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. मग आता काय करायचं? आकाश पाताळ एक करा, पण आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. त्याच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. त्याच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. दुसरा संबळवाला आला पाहिजे. मुक्ते, जायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. करा, पण आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. जायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. थांबणं एवढा जरा मोठा अशुभ लक्षण अपशकुन वाटतंय. घडला, आकाश पाताळ एवढ्या एक करा, वर्षात कधीच असं घडलं पण नव्हतं. आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. जायचंच असन तर जा, देवीची पण आरती संबळला अशी हात पण मध्येच लावायचा नाही. जरा अशुभ लक्षण एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या आकाश वर्षात पाताळ कधीच करा, असं घडलं नव्हतं. पण आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे. देवीची आरती अशी संबळला हात मध्येच पण लावायचा थांबणं नाही. जरा अशुभ लक्षण एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. आत्ताच्या आत्ता दुसरा संबळवाला आला पाहिजे.
आई राजा उध उध सदानंदाचा उध उध जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माये अंबिके उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका मुक्ताचा आवाज वाटतोय पर मग संबळ कोण वाजवतंय? संबळ गरजला माईचा संबळ गरजला संबळाचा नाद संबळाचा नाद आईचा अंबर भरिला उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका जटा विक्राळ माईच्या जटा विक्राळ संगती घेऊन आली संगती घेऊन येळू वर्ध्याचा मेळ उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका नाम घोळतो ग मुखी नाम घोळतो विनवणी करून भक्त चरणी लोळतो उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माय अंबिके मन भावे